त्रिवेज मीडियाच्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. त्रिवेज मीडिया हा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय प्रबोधन करणारा एक मंच असण्याबरोबर समाजापर्यंत सर्व घडामोडी आणि माहिती पोहोचवणाराही एक मंच आहे. या मंचावर समाज घटकातील अनेकांना आपले प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे. ही संधी त्रिवेज मीडिया हा मंच नेहमीच देतो. त्याच अनुषंगानं ओबीसींच्या संदर्भामध्ये ओबीसी समाजाचे जे प्रश्न आहेत ते सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, सांस्कृतिक असे वेगवेगळे प्रश्न काय आहेत, काय त्या संबंधातील त्यांची भूमिका आहे, या सगळ्या प्रश्नांवर रविवार दिनांक 5 नोव्हेंबरपासून त्रिवेज मीडियावर ओबीसी नामा हे प्राध्यापक श्रावण देवरे लिखित सदर हे आपण सादर करणार आहोत. आठवड्याच्या दर रविवारी आणि बुधवारी हे सदर असेल. प्राध्यापक श्रावण देवरे हे सामाजिक क्षेत्रात काम करत असताना मंडल आयोगापासूनच त्यांनी चिंतन मनन करत ओबीसी समाजासाठी सातत्यानं लेखन, व्याख्यान आणि विविध विषयांवर आपल्या मुलाखती, अनेक वादविवादांमध्ये त्यांनी सहभाग घेऊन अनेक चॅनल्सवर त्यांनी चर्चेला येऊन ओबीसींच्या प्रश्नांची मांडणी केली आहे. त्रिवेज मीडियावर ओबीसी नामा या माध्यमातून प्राध्यापक श्रावण देवरे ओबीसींच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय प्रश्नांची मांडणी करणार. ही मांडणी नेमकी काय आहे, देशातल्या, राज्यातल्या सर्व समाजस्तराला ती समजावी, ती त्यापर्यंत जावी, यावर विचार विनिमय, चिंतन मंथन व्हावं, हा यामागचा उद्देश आहे. आणि अशा कोणत्याही समाज घटकाला आपले प्रश्न, आपले म्हणणं मांडण्याची मुभा आणि संधी निश्चितपणे त्रिवेज मीडिया देईल. ओबीसी नामा 3 सर्व खतम. आधी राजकीय आरक्षण आणि आता नोकऱ्या व शिक्षण, सर्व काही खतम. आरक्षण मिळवण्याचा एक संवैधानिक मार्ग बंद होत असताना शेवटचा एकच मार्ग शिल्लक होता. तो म्हणजे पार्लमेंटमध्ये विधेयक मांडून स्वतंत्र मराठा आरक्षण मिळवण्याचा. पार्लमेंटमध्ये 3 प्रकारचे विधेयक मांडता आले असते. एक, मराठा समाजाला सरसकट कुणबी जाहीर करून त्यांना ओबीसी आरक्षणास पात्र ठरविणे. 2, 50% आरक्षणाची मर्यादा नष्ट करून मराठ्यांना कुणबी, ओबीसी जाहीर करणे व त्यांना ओबीसीत वेगळा प्रवर्ग तयार करून 12 ते 13% आरक्षण मिळवून देणे. 3, ईडब्ल्यूएस कॅटेगरीतून मराठा जात आरक्षण घेतच आहे त्या कॅटेगरीत वेगळा मराठा प्रवर्ग तयार करून त्यांना वेगळे 12 ते 13% आरक्षण देणे. या 3 प्रकारच्या विधेयकात पहिले 2 विधेयके ही संविधानाच्या 15(4), 16(4) व 340 या परिच्छेदांशी संबंधित आहेत. या परिच्छेदांप्रमाणे एखाद्या समाज घटकाला सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाचे आरक्षण द्यायचे असेल तर ते मागासलेपण सिद्ध करावे लागते. आणि हे मागासलेपण सिद्ध करण्याचे काम विविध क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांचा आयोगच करू शकतो. पार्लमेंटला तो अधिकार नाही. संविधानाच्या 340व्या परिच्छेदाप्रमाणे तज्ज्ञ लोकांचा असा आयोग नेमण्याचे अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे. पार्लमेंटला तो अधिकार नाही. अशा प्रकारचे तज्ज्ञ लोकांचे 10 आयोग नेमले गेले होते. त्यापैकी 2 आयोग हे राष्ट्रीय होते. एक कालेलकर आयोग व दुसरा मंडल आयोग. बाकी 8 आयोग हे राज्य सरकारांनी नेमलेले राज्य मागास आयोग होते. या 10ही तज्ज्ञ आयोगांनी मराठा जातीचे सर्वेक्षण करून व अभ्यास करून स्पष्टपणे निष्कर्ष काढला आहे की मराठा जात ही सर्व क्षेत्रात पुढारलेली असल्याने तिला कोणतेही मागास आरक्षण देता येत नाही. त्यामुळे मराठ्यांसाठी आता पुन्हा 11वा आयोग नेमला तरी तो आयोग तज्ज्ञांचाच असल्याने तो एकच निष्कर्ष काढेल की मराठा जात ही सर्व क्षेत्रात पुढारलेली असल्याने तिला कोणतेही मागास आरक्षण देता येत नाही. त्यामुळे मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी वरील 2 प्रकारची विधेयके मांडता येणार नाहीत. मांडली तरी ती सुप्रीम कोर्टात गेल्यावर टिकणार नाहीत. त्यामुळे एकच तिसरा प्रकार शिल्लक राहतो. तिसऱ्या प्रकारचे विधेयक पार्लमेंटमध्ये मांडण्यात
ना मराठ्यांना इंटरेस्ट आहे ना ब्राह्मण पेशवा फडणवीसांना. मराठ्यांना का इंटरेस्ट नाही? कारण त्यांना काहीही करून ओबीसीतच घुसखोरी करायची आहे, जेणेकरून ओबीसींचे सर्व आरक्षण लुबाडता येईल व ओबीसी कोरडा ठणठण ठेवता येईल. ब्राह्मण पेशव्याला काय इंटरेस्ट नाही? कारण मराठा EWS मध्ये येऊन 12 ते 13% वेगळे आरक्षण घेऊ लागला तर ब्राह्मणांच्या जागा तेवढ्या कमी होतात. फडणवीस स्वतःहून ब्राह्मणांचे नुकसान का म्हणून करून घेईल? मराठ्यांना EWS मध्ये वाटेकरी करून घेण्याऐवजी मराठ्यांना ओबीसी मध्ये ढकललेलं बरं. मराठ्यांना ओबीसी मध्ये घुसवणे हे ब्राह्मण मराठा दोघांच्या हिताचे आहे. ते कसे? ओबीसींना आरक्षण मिळवायला लागताच ओबीसींमधून राजकीय नेते, सामाजिक नेते व वैचारिक नेते निर्माण व्हायला लागलेत. या ओबीसी नेत्यांनी अत्यंत कमी अवधीत अर्थात 1967 सालीच 3 राज्यांची सत्ता काबीज केली. 1990 नंतर संपूर्ण देशातील ओबीसींना आरक्षण मिळायला लागले. त्यामुळे देशभर प्रामाणिक ओबीसी नेते निर्माण होतील व पूर्ण देशाची सत्ता काबीज करतील. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ होती. त्याप्रमाणे उत्तर प्रदेश व बिहारमध्ये ओबीसी पक्ष स्थापन झालेत व या ओबीसी पक्षांनी त्या राज्याची सत्ताही काबीज केली. महाराष्ट्रात असे काही होऊ नये म्हणून मराठ्यांनी व ब्राह्मणांनी आधीच कंबर कसून ठेवली. 1990 नंतर मराठ्यांनी व ब्राह्मणांनी ओबीसी कॅटेगरीतील प्रत्येक जातीतील दलाल गुलाम नेते निर्माण केले. या ओबीसी कॅटेगरीत माळी, धनगर, वंजारी व तेली या जाती संख्येने मोठ्या आहेत. त्यांचे माधव समीकरण बनवून बाकी मायक्रो ओबीसी जाती वाऱ्यावर सोडून देण्यात आल्या. अशा प्रकारे ओबीसी मध्ये गटबाजी करून माधव विरुद्ध मायक्रो ओबीसी असे भांडण लावल्यात मराठा आणि ब्राह्मणांना यश आले. राहिणी आयोग या अशा षडयंत्रांची अखिल भारतीय फलनिष्पत्ती आहे. ओबीसी मधून कितीही दलाल गुलाम नेते निर्माण केले तरी हे गुलाम ओबीसी नेते कधी उपमुख्यमंत्री पदावर दावा करतात, कधी मनामनातील मुख्यमंत्री म्हणून दावा करतात. करोडो रुपयांच्या मालमत्ता जमवून आपल्यावरच गुरगुरतात. ब्राह्मण मराठ्यांनी निर्माण केलेले गुलाम ओबीसीचे नेते ब्राह्मण मराठ्यांना जेव्हा आव्हान देतात तेव्हा मालक असलेल्या ब्राह्मण मराठ्यांना किती यातना होत असतील याची कल्पना आपण शरद पवार व फडणवीसांच्या संतापावरून करू शकतो. शरद पवार भुजबळांना संपवायला निघालेत व फडणवीस मुंडे घराण्याला गाडण्यासाठी कोणतीच संधी सोडायला तयार नाहीत. आता ही ओबीसी नावाची कटकट कायमची नष्ट केली तरच ब्राह्मण मराठ्यांना झोप लागेल. यावर रामबाण उपाय शोधलाच पाहिजे. म्हणून मराठा ब्राह्मण कामाला लागले. त्यांनी ठरवले की ना रहेगी बास ना बजेगी बासरी. हे ओबीसी आरक्षण जर खतम करून टाकले तर गुलाम ओबीसी नेते निष्प्रभ होतील व नवीन प्रामाणिक ओबीसी नेते निर्माण होणारच नाही. ओबीसी आरक्षण नष्ट करण्याचे षडयंत्र कसे रचले गेले व कसे सफल करण्यात आले हे आता पुढील ओबीसी नावा 4 मध्ये पाहूया.